चला मॅच आपण ऑन करणार आहोत. चला चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. जय अंबे टेमगरपाडा टीम आपल्याला विनंती, आपण सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये रवाना करायची. त्या ठिकाणी उपस्थित झाली आहे. मॅचला होईल सुरुवात. 3 षटकांचा सामना आहे, 3 षटकांचा. यानंतरचा सामना देखील 3 षटकांचाच राहील आणि त्यानंतर फायनल 4 षटकांची खेळवण्यात येईल. चला मॅच ऑन करायची आपण. चला मॅच सुरू करूया आपण. सामन्याला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, फटका फसला, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक वेल प्रयत्न, जबरदस्त ट्राय आणि मॅचची गोल्डन विकेट पहिल्याच बॉलवर आली आहे. पंडितच्या पारिसंत पहिल्याच बॉलवर मोठी सफलता. गोल्डन डक. चला मॅच ऑन करायचे पंच. चला नवीन बॅटर आपण जरा क्विकली मैदानाच्या आतमध्ये जायचं, कारण यानंतर देखील 2 मॅचेस खेळून आपल्याला बाकी आहेत. चला मॅच स्टार्ट करूया. नेक्स्ट बॉल, फटका बॅट नाही, इकडनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतमध्ये लागलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल रन. हा चेंडू मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. चेंडू चाला मिड ऑनला, स्वतः गोलंदाज येत आहेत. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल रन. नेक्स्ट बॉल, हा चेंडू मात्र सिंगल धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न अगदी सहजरित्या केलं जाते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय, ते म्हणजेच 3च्या घरामध्ये 3 रन धावफलकावर लागले जात आहेत. ज्या पद्धतीनं टीम आपण विचार करतो टेमगरपाड्याकडे बॅटिंग आहे, त्या पद्धतीनं बॅटिंग इकडनं दिसली नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल, स्ट्रेट बॅटनं फटका फसलाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आता चुकी होणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का बसलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला अजून एका बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला.
येस, ओव्हर कट होईल. एक चेंडू बाकी असेल तर चेंडू बाकी आहे या ठिकाणी. एक चेंडू बाकी आहे, ओव्हर कट होईल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. जो ओरिजिनल 40 प्लसचा नियम आहे पंच. ओके, बरोबर. जो डिसिजन आहे तो डिसिजन या ठिकाणी पार पाडला जाईल. पहिल्या षटकामध्ये इकडनं जर आपण पाहिलं तर धावा आले ते म्हणजेच 3, फलंदाज बाद झाले 2. चांगली गोलंदाजी इकडनं पाहिली पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या षटकामध्ये आता इकडनं गोलंदाजी मार्क वर्ण गोलंदाज सज्ज होत असताना चला मॅच ऑन करायचे प्लीज. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे. षटक क्रमांक गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वर्ण टायमर सेट आहे. जास्त वेळ जर खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हा चेंडू मात्र काय घडलंय त्या ठिकाणी फलंदाजाला जावं लागेल. तंबूच्या असलेल्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर दुसऱ्या षटकाचा धक्का बसला. बॅटर इज अ बॅक टू द रगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तानाजी. इनाईट नंबर 5 5व्या क्रमांकावर तानाजी आता दाखल झालेत. एका बाजूने तानाजी आणि दुसऱ्या बाजूने हरी जोशी. हरी जोशी याचा जर विचार केला गेला मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यानं पटकावलं आणि या मॅच मध्ये आता मात्र दाखल झालाय पुन्हा एकदा चांगलं प्रदर्शन करण्याकरिता. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र शेवटच्या मोमेंटला कट केलाय. चेंडू चाललाय पॉइंट मधनं. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. प्रयत्न पडतीला पुढे. चेंडू होईल फरार. सीमा रेषा पार. आला या मॅच मधला पहिला मोठा स्ट्रोक. 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचते. 7च्या घरामध्ये 7 रन ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर. हा चेंडू मात्र बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय परंतु त्याच्याकडनं देखील घडली आहे चूक ही आणि आता बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जाईल मैदानाच्या बाहेर. आलाय चौकार. नेक्स्ट बॉल फटका उडवलाय. किती टायमिंग आहे. टायमिंग कसं झुलालंय. टायमिंग प्रॉपर. एलिव्हेशन प्रॉपर आणि बॅटरच्या बॅट मधनं आलाय हा बिग 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 हिट सिक्सर.
करताना दिसलाय तानाजी. नेक्स्ट बॉल बॅटना फटका देखील चांगला आहे. फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. चेंडू वेगाने चाललाय. गोलीच्या वेगाने चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार. तानाजीच्या बॅटमधनं आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. 4 धावा चौकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक आता 21 21च्या घरामध्ये 21 धावा धावफलकावर. एक षटक समाप्त झाल्यानंतर आपण मान्यवर कक्षामध्ये एक शाही सन्मान करून घेणार आहोत. बॅटनं हा फटका देखील चांगल्या पद्धतीने स्टेअर केलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. हरीनं दुसरीचा देखील चान्स घेतलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. हरी जोशी सारखाच बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर आहे, परंतु जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. तानाजीची षटकाची झाली आहे समाप्ती. तानाजीने चांगली बॅटिंग केली आहे षटकामध्ये. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 23 धावा धावफलकावर. फलंदाज बाद झाले एकंदरीत ते म्हणजेच 3. आणि मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने तानाजी, दुसऱ्या बाजूने हरी जोशी. हरीने एकही चेंडूचा सामना केला नाहीये. आपण मान्यवर कक्षामध्ये आता सन्मान करून घेतोय मान्यवर पाहुण्यांचं. आपल्यामध्ये उपस्थित आतिजी पटरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित साहेबांचा आपण कमलाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करून घेतोय. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅचचे फ्रुट्स पहिल्या दिवशी पुरस्कृत झाले होते साहेब, त्यांचा आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करून घेतोय. धन्यवाद आतिजी पटेल साहेब. याच पद्धतीने सहकार्य सातत्याने तुमचं आमच्या पाठीशी राहू द्या. चला मॅचच्या दिशेने जाऊया. शेवटचं षटक. चला मॅच ऑन करायची पंच. मॅच लावती सुरुवात. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक. 23 रन ऑन द बोर्ड. पहिलाच बॉल फेस करत असताना जबरदस्त चेंडू आहे. शरीरावर आदळला आणि डायरेक्ट हिट. एस पंचांचा बोट आकाशाकडे. हरी जोशी आता 0 चष्मा घालून डगआउटच्या असलेला गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज दर्शन नाईक मैदानाच्या आतमध्ये आलेत. हा बॅटर देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडला तानाजीनं ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग दाखवली आहे, हरीला तंबूचा रस्ता गाठावा लागला या मॅच मध्ये. गेल्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये सध्याचे घडलं तरी बॅटिंग मध्ये झिरो ठरलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू फटका किती चांगला आहे. फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय जरूर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला शेवटच्या मोमेंटला स्टॉप केलं गेलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. अगदी सहजरित्या 2 धावा इकडनं पूर्ण केल्या जातील दुहेरीच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 25च्या घरामध्ये. शेवटचं षटक आपण पाहताय प्रगती पथावर आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र बॅटची एज लागली आहे. यष्टीरक्षकाच्या मागे जज केलं जात आहे. जजमेंट चुकली आहे. झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. फक्त आणि फक्त एक धाव या चेंडूवर प्राप्त होईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आता 26च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. शेवटच्या षटकातील इकडे जर विचार केला तर अजून देखील 3 चेंडूंचा येणं बाकी आहे. दर्शन या टीमचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर आता स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल
स्टेट बॅटनं फटका चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक उपस्थित, एकदा पूर्ण आणि फंबल आणि चेंडू शेवटच्या मोमेंटला थांबवलं गेले. तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे संधी होती. चांगल्या पद्धतीनं कव्हर केले गेले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 27च्या घरामध्ये, 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. शेवटच्या 2 चेंडूंसाठी अजून देखील बाकी आहे. हा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. एकदा पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग भेटून विकेट पाहायला मिळतीये. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण. आता शेवटचा एक बॉल इकडनं शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. इकडनं एखादा मोठा फटका चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारी टीम दिसेल. नेक्स्ट बॉल स्टेट बॅटनं फटका जबरदस्त. क्षेत्ररक्षक दूर राहतील. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार आला या चेंडूवर. शेवटच्या बॉलवर चौकार. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत ते म्हणजे 34 आणि 35 टार्गेट आता समोर सेट केलं गेलंय. चला धन्यवाद. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. क्षेत्ररक्षण करणारी टीम 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये रवाना होतील.
चला मॅच ऑन करायची पंच. खूप जास्त वेळ घेतलाय आता. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम आपल्याला विनंती आहे. पहिले षटक. व्हेरी फर्स्ट बॉल बॅटची एज आणि आता बॉल थांबणार नाहीये. बॉल वेगाने चाललाय नॉनस्टॉप सीमारेषा दिशेनं. होतोय फरार. सीमारेषा पार. आलाय पहिल्याच बॉलवर पहिला चौकार. नेक्स्ट बॉल बॅटनं खेचायचं होतं. अपील स्ट्रॉंग आहे आणि येस पंचांचं बोट आकाशाकडे. पंचांच्या मनामध्ये शंका नाहीये आणि बॅटर डगआउटच्या असलेला मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीमचा तारणार अनंता आता डगआउटच्या असलेला. नवीन फलंदाज आता संदीप चाललेत मैदानाच्या आतमध्ये. विकेट इकडनं प्राप्त झाली आहे. मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला जरूर बसलाय. टीम आमने पाडाला. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाज पंडितनं पहिला चेंडू देखील चांगल्या पद्धतीने डिलिव्हर जरूर केला होता. तिकडे नशिबाचा चौकार आला. त्यानंतर बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर कोणतीही धाव आली नाहीये. नेक्स्ट बॉल फटका फसलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या ठिकाणी प्रयत्न चुकलेत. झेल ड्रॉप झालाय. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्स एक धाव पळून पूर्ण करतायत. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 5 रन ऑन द बोर्ड. आपण पाहता या स्पर्धेकरता पहिली, दुसरी, तिसरी आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफीज त्यातून सन्मान चिन्ह स्वर्गीय शिवनाथजी पाटील यांच्या स्मरणार्थ अमरजी पाटील आणि त्याचबरोबर लवेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे. त्यांचं देखील मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब. आपण पाहता या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांचं मान्यवर कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचंय. आपण पाहतायत आदर्शजी रोशन चौधरी यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या दरम्यान चेंडू चांगला बॅटच्या आतमध्ये लागलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सध्याच्या घडीला रंगत असताना हा चेंडू चांगला आहे. तिकडे अपील आणि पंचांचं बोर्ड आकाशाकडे. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आमनेपाडा टीमला अजून एक धक्का. बॅटरीचा बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज राजकुमार येत आहेत. बॅटिंग चांगली करावी लागेल राजकुमारला इकडनं. धावफलकाचा विचार केला. धावफलक सध्याच्या घडीला 6च्या घरामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलंय. 6 धावा धावफलकावर. टार्गेट जर आपण पाहिलं तर 35चं टार्गेट आहे. त्या अनुषंगाने 35 धावा इकडनं पार करायचे. त्यासाठी आता चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला इकडनं सातत्यपूर्ण मोठे फटके दाखवावे लागतील मैदानाच्या आतमधनं. प्रेक्षकांच्या माहितीकरता सुरू असलेला सामना एका बाजूने जय आंबे टेमगरपाडा आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विपक्षामध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाटा टीम आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत जय आंबे टेमगरपाडा टीम. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. जय हनुमान क्रिकेट संघ लाखिवलीच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा ओरिजिनल 40+ नियमाने पार पडली जाणारी स्पर्धा. गोलंदाजी मार्कवरून हरी आलाय. हरीचा पहिलाच बॉल. इकडनं काय घडलंय? जबरदस्त चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग जर पाहिली तर परफेक्टली आहे. हरी जवळ असणार जे अनुभव आहे ते आता त्याने पणाला लावलंय. हरी जोशी एक टॉप क्वालिटीचा ऑलराऊंडर काय ते त्यांनी सातत्याने दर्शवलंय आणि मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला तो स्केल दाखवताना दिसलाय. पुढचा बॉल बॅटनं फटका चांगला आहे. डीप फाईन लेगला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्र ठिकाणी प्रयत्न करताय. चेंडूला स्टॉप केलंय. रिटर्न करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी तिकडे गमावली आहे. रनआउटची संधी गमावली आहे. इकडनं जर विचार केलं तर रक्षकानं आपण मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आदर्शजी रोशन चौधरी साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करून घेणार आहोत. आपल्यामध्ये साहेबांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे. एक यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतायत. या दरम्यान चेंडू चांगला आहे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. चांगल्या लेंथवर हा चेंडू टाकलाय. आपण पाहता या ठिकाणी चेतनजी पठारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आदर्श चौधरी यांचा सन्मान करतोय मान्यवर कक्षामध्ये. आपण पाहतायत सन्मान पार पडत असताना मायेशी उभ देणारी शॉल त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. जुनादुर्गी टीमची देखील या ठिकाणी उपस्थिती झाली आहे. आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. मेगा फिनाले मध्ये जमणारा पहिला संघ जय हनुमान चषक लाखिवलीमध्ये. स्ट्रायकिंग एंडला इकडे जर आपण पाहिलं तर राजकुमार ज्याच्या बॅटमधनं अजून हवा तसे राज्य करणारे फटके आले नाहीयेत. हा फटका जबरदस्त. टायमिंग प्रॉपर. एलिव्हेशन प्रॉपर आणि बॉलला फेकलंय. सीमा रेषा पार आलाय राजकुमारच्या बॅटमधनं. हरी जोशीच्या विरोधामध्ये बिग षटकार. थँक्यू डीजे. सिक्सर आलाय. राजकुमारला याच पद्धतीने सातत्याने मोठे फटके खेचावे लागतील या मॅच मध्ये. हा चेंडू मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये चालला. एकदा पूर्ण झाली. तिकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोका पत्करलाय आणि आता बॅटरला जावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या डगआउटच्या आश्रयाला आणखीन एक धक्का बॅटिंग करणारी टीम अर्थातच आमनेपाटा टीमला. पोचले ते म्हणजे 16च्या घरामध्ये. आता इकडनं येणारे चेंडू जर आपण पाहिले तर शिल्लक आहेत 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 19. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल जर या स्पर्धेवर सेमीफायनलच्या राऊंड मध्ये प्रवेश करायचा असेल तर टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला. आपण पाहतायत शिवनेरी स्पोर्ट्स जुनांदुर्गी टीमची एंट्री या ठिकाणी झाली आहे. मेगा फिनालेचं तिकीट त्याने कालच्या दिवसामध्ये बुक केलंय. आजच्या दिवसामध्ये यामधून जिंकणारा संघ जय हनुमान टेंबिवली संघाच्या विपक्षामध्ये 2-2 हात देताना दिसेल सेमीफिनाले क्रमांक 2 मध्ये. शेवटचे 6 बॉल 19 ची गरज आहे.
6 बॉल 19 समीकरण. स्ट्रायकिंग एंडला आता प्रभाकर आलेत. नवीन आलेले बॅटर. फुलटॉस चेंडू बॅटनं मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीयेत. फक्त आणि फक्त एकच धाव. स्ट्राईक आता स्वतःच्या बाजूने ठेवेल बॅटर, यामध्ये कोणतीही शंका नसणार आहे.